किनवट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। काही ठळक बातम्या। लोकसभा निवडणूक 2019च्या प्रचारार्थ शिवसेना उमेदवार हेमंत पाटील हे किनवट येथे आले असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली। या प्रसंगी शिवसेना युवा नेते सचिन नाईक, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा नेते ज्योतिबादादा खराटे, तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष सूरज सातरवार, उपसभापती गजानन कोल्हे उपस्थित होते। या प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाची त्यांनी उत्तरे दिली। शिवसेनेचा भाजपपर्यंत शिवसंग्राम हा महायुतीचा इथं भगवा फडकणारच आहे। कारण जनतेमध्ये एक प्रकारचा आक्रोश आहे। सामान्य माणूस दूरदर्शनवर बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये एकदा नाही दोनदा नाही तीनदा बसवलं। त्याच्यानंतर देशाच्या संसदेमध्ये क्वालिफिकेशन नसताना देशाच्या संसदेमध्ये पाठवलं। 20 वर्ष तुम्ही सत्ता भोगल्यानंतर तुम्ही रातोरात पक्ष बदलून जाता। हजारो शिवसैनिक तिथं आता किती शिवसैनिक ज्यांना आयुष्यात काही मिळालं नाही, पक्षासाठी झेंडे बांधले, खस्ता खाल्ले, अनेक जणांनी केसेस जेल सगळं भोगलं। ते बिचारे जागच्या जागी राहिले, त्यांच्या डोक्यावर पाय देऊन त्यांनी सत्ता आयुष्यभर भोगली आणि रातोरात त्यांनी ज्या पद्धतीचं पक्षांतर केलंय त्याचा असंतोष तीव्र शिवसैनिकांमध्ये आणि लोकांनाही ते आवडलेलं नाही। त्याच्यामुळं लोक कुठल्याही प्रकारे मतदान त्यांना करणार नाही आणि लोकांनी चंग बांधलेला आहे की शिवसेनेचा भगवा यावेळेस फडकवायचं म्हणजे फडकवायचं। हे झालं आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात। राज्यामध्ये आपली युती होती आणि युती असताना भाजप सेना हे मित्र पक्ष म्हणून कधी त्यांचा संवाद झालेलाच नाही। कुठल्या स्तरापर्यंत गेले आणि आता तुमची युती लोकसभेला झाली, तेवढेच प्रामाणिक एकमेकाशी ते आहेत का? काय वाटतं? आता भाजपची बैठक घेतली आणि भाजपाचं मोठं नेटवर्क जिल्ह्यामध्ये सगळीकडे आहे। अतिशय गुप्त रचना, शक्ती केंद्र प्रमुख, अतिशय चांगली रचना आहे आणि ही पूर्णपणे मंडळी पूर्ण ताकदीने उतरलेली आहे। कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे ही सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे। हे काय फक्त हेमंत पाटलाला खासदार करायचं आणि दिल्लीला पाठवायचं याच्यासाठी निवडणूक नाहीये, कोणत्या एका व्यक्तीसाठी निवडणूक नाहीये। माझ्या देशाची मान ही जगामध्ये उंचावली गेली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि ते काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलंय। आपण किनवटच्या आजूबाजूला जाऊन बघा, 1400 कोटी रुपयाचे रस्ते व्हायला लागले, चौपदरीकरण व्हायला लागले। त्या माध्यमातून मोठी दळणवळणाची एक सुविधा आमच्या भागात निर्माण होणार आहे। पाणी आमच्याकडे आहे, कष्ट करणारे शेतकरी आहेत, कच्चा माल आहे, परंतु दळणवळणाची साधनं नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची प्रक्रिया उद्योग नव्हते। हे प्रक्रिया उद्योग काही दिवसामध्ये आमच्याकडे येणार आहे आणि निश्चित आमच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खेळणार आहे। म्हणून ही निवडणूक देशाचा मोर्चा कोण असावा, देशाची धोरणं काय असावी, कशी असावी ही ठरवणारी निवडणूक आहे आणि लोकांनी ठरवून टाकलेलं की 100% नरेंद्र मोदींना यावेळेस पंतप्रधान परत एकदा करायचंच। त्यामुळे माझ्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही, ही जागा 100% आम्ही जिंकणारच आहोत। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत जाहीरपणे जे काही आश्वासन दिली गेली बऱ्याचशा झाली नाही असं एक दोष आहे आणि त्याचा काय परिणाम होईल? मागच्या संतोष असा वाटतं शेतकरी वर्गामध्ये थोडासा असंतोष आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, काय आहे त्याच्यात बऱ्याचशा ठिकाणी जे जीएसटीचा आहे, त्याच्यानंतर नोटबंदीचा जो काही उपक्रम राबवला त्यातून काही राज्यात देशामध्ये वाईट दिसलं गेली। मला वाटतं मागे काँग्रेसच्या शासनाने कर्जमाफी केली होती, देशभरात 70,000 कोटीची कर्जमाफी केली। त्यावेळेस महाराष्ट्राला उणेपुरे 3,500 कोटी रुपये वाट्याला आले होते। त्यात पश्चिम महाराष्ट्रातले मोठे मोठे शेतकरी होते, त्यांची 50-50 लाख 1-2 कोटी कर्ज त्यांचं माफ करण्यात आलं, त्यात राजकीय पुढारी होते। परंतु या सरकारने जी कर्जमाफी केलेली आहे, आमचा आकडा 30,000 कोटीचा एकट्या महाराष्ट्रात, ही मोठी उपलब्धी आहे आणि मला वाटत नाही, ठीक आहे काही जणांची झाली नसेल, ज्यांची झाली ते खुश आहेत, नाही झाली ते साहजिक आहे, थोडंसं नाराज असणं। परंतु मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सभागृहामध्ये बजेटच्या अधिवेशनामध्ये कबूल केलं की ही कर्जमाफी मार्च 2017 पर्यंत केली जाणार आहे। त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। जनधन योजना आहे, लोकांना शासनाचा पैसा अनुदानाच्या रूपाने यायचा, लोकांपर्यंत पोहोचायचा नाही, मधलेच लोक ते मारायचे। परंतु डायरेक्ट आधार लिंकिंग असल्यामुळे पैसा सरळ खात्यावरती जमा व्हायला लागला। 20 कोटी अकाउंट्स नवीन उघडल्या गेले, ती फार मोठी उपलब्धी आहे। जमावण्याची साधनं निर्माण झाली आहेत। उज्ज्वला गॅस योजना अतिशय महत्वाची योजना आहे। बाया बिचारे आपल्या कुठेतरी सरपंच जमा करायच्या, डोळ्यामध्ये धूर जायचं। 100% विधानसभेवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे आणि येत्या विधानसभामध्ये चेहरा बदलला जाईल। या निवडणुकीत 100% झलक दिसेल। विधानसभेला राहील का असं? 100% दोघांनी जेव्हा लोकसभेसाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय भाजप पक्षप्रमुख अमित शहा, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सगळ्यांनी बसून एकत्र जाहीर केलेलं आहे। जागा वाटपाचा त्यांचा फॉर्म्युला सुद्धा ठरलेला आहे।
100% युती राहील. युती नसल्यामुळं मागच्या वेळेस काय परिणाम झाले हे दोन्ही पक्षांना भोगावं लागलेले आणि 100% ही जी युती आहे ही नॅचरल युती आहे. गेल्या 25 वर्षापासून युती असलेली. थोड्या कुरबुरी घरामध्ये संसारामध्ये नवरा बायकोमध्ये भांडणं असतात तसे कुरबुरी होतात, एकमेकांवर आरोप होतात, परंतु वातावरण अतिशय देशामध्ये चांगलं. ही नागरिकांची जनतेची इच्छा होती की ही युती झाली पाहिजे आणि 100% युती पुढे राहणार आहे. आता आमच्या किनवट माहूरकडे कोणत्याही पक्षाचं दुर्लक्ष असतं. आता मोठ्या जाहीर सभा आमच्याकडे लागत नाही, लोकांना अपेक्षित असते. तर अशा कोणत्या सभा आपल्याकडे आताच पंकजाताईंशी माझं बोलणं झालेलं आहे आणि पंकजाताईंची एक सभा आपल्या इथं लवकरच साधारणतः 7 तारखेला लागण्याचे म्हणजे अजून त्यांनी दिलेलं नाही, पण संध्याकाळपर्यंत नियोजन होईल. त्याच्याबरोबर शिवसेनेचे पण अनेक नेते येत आहेत, सिनेस्टार मोहन जोशी येत आहेत प्रचारासाठी. खास ही सगळी मंडळी इथे येणार आहेत. सूर्यकांताताई पाटील त्या पण स्वतः या प्रचारामध्ये उतरत आहेत, त्यांच्या पण सभा होणार आहेत. माननीय उद्धवजी आदित्य ठाकरे यांच्या पण सभा होत आहेत. उद्धवजींची सभा मोठी हळगावला होते, आदित्य ठाकरे येत आहेत आणि निश्चितपणे यापुढे हा भाग दुर्लक्षित होणार नाही. माझा आवडता भाग आहे आणि मी स्वतः जातीने इथे लक्ष देणार आहे. जिल्हा प्रमुख असताना आपल्याला माहित आहे की 3 निवडणुका कमीत कमी नगरपालिकेच्या केल्या. अनिल भाऊ आमचे अध्यक्ष झाले. हा भाग मला याच्यासाठी आवडतो की 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ जे शक्ती देणार आहे ते माझ्या या भागामध्ये विविधतेने नटलेलं मोठं जंगल आहे, निसर्गरम्य असा हा परिसर आहे आणि माणसं ही सच्च्या दिलाची माणसं आहेत. माणसं गरीब आहेत परिस्थितीने, परंतु विकाऊ माणसं नाही, चांगली माणसं आहेत. म्हणून हा परिसर मला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आवडतो. काही लोकसभेमध्ये आता काही विरोधी पक्ष नेते कार्यकर्ते वगैरे म्हणतात की हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नाही. त्या कारणानं काहीचा कल टर्न होत की जसं शिवसेनेमध्ये गटबाजी आहे. आता गटबाजी तुम्ही आल्यानंतर गटबाजी दूर झाली अशी दिसत आहे, सर्व एकत्रित आल्याने वाटतं. परंतु काही जणांमध्ये अशी चर्चा चालू आहे किंवा आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निर्देश नाहीत, मग उमेदवारी त्यांना दिली, त्यांनी निवडून आल्यानंतर आपल्याकडे तो विकास कोणला गेला, आतापर्यंत विकास झाला, तो विकासाला सुरुवात करतील. बघा, माझा जन्म तसा येळेगाव तुकाराम तालुका कळमनुरी मधला आहे. माझं शिक्षण तिथं येळेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. शिकायला हिंगोलीला 10वी पर्यंत होतो आणि 10वीच्या नंतर मग नांदेडला गेलो. त्या काळी नांदेड हे मोठं ठिकाण होतं, शैक्षणिक केंद्र होतं म्हणून नांदेडला गेलो. आणि जन्म, गाव, सोयरे धायरे, नातेसंबंध हे मोठ्या प्रमाणामध्ये जाळं इथं पसरलेलं आहे. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून 10 वर्ष किनवट, माहूर, हातगाव, हिमायतनगर याच्यामध्ये काम केलेलं आहे. प्रत्येक निवडणूक लढवलेली आहे, प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख आहे. माझ्या हाताने किमान तुम्हाला सांगतो 200 शाखा उद्घाटन या भागामध्ये या मतदारसंघामध्ये झालेले आहेत. त्याच्यामुळं एक नाळ कार्यकर्त्यांची आजची नाही, तर मागच्या 10-20 वर्षापासून जोडल्या गेली. बाहेरचा उमेदवार कोणाला म्हणावा, 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला. शेवटचा 2 प्रश्न. एक, आमचा किनवट जिल्हा झाला पाहिजे, याच्यासाठी आपण खासदार झाल्यानंतर आम्हाला काय हा पत्रकार संघाने लढा मागच्या बऱ्याच वर्षापासून सुरू केला. किनवट जिल्हा निर्णय जिल्ह्याचं ठिकाण दूर आहे. आपल्याला आठवत असेल की नांदेड जिल्हा हा महसूल आयुक्तालय झाला पाहिजे यासाठी मी मोठा लढा उभारला होता आणि 1 लाख नागरिकांच्या सह्यांचं फोटो सहित निवेदन, एक ट्रॅक्टर भरून निवेदन मी विभागीय आयुक्तांना दिले होते. तर त्यावेळेस नांदेड विभागीय आयुक्तालय होण्यासाठी काही जिल्हे जास्त असावेत अशी मागणी केली होती. त्यामुळे किनवट हा जिल्हा झाला पाहिजे आणि त्याचबरोबर इस्लामपूर, मांडवी हे सुद्धा तालुके झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्यावेळेस करण्यात आलेली होती. परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा.